येरोडा येथील प्रादेशिक मनोरुग्णाचे अधीक्षक श्रीनिवास कोलाड सर सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, काही दिवसापूर्वी इथल्या मनोरुग्णाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत ज्या काही गंभीर बाबी आहेत त्या समोर आल्या. नक्की काय प्रकार होता? स्वच्छतेचा ठेका मेसर्स लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था यांच्याकडे 2017 पासून आहे. जे व्हिडिओ अनधिकृतपणे संबंधित कर्मचारी असेल, संबंधित ठेकेदाराचे जे कोणी जबाबदार अधिकारी कर्मचारी असेल, त्यांनी व्हिडिओ काढून फोटो काढून प्रसारमाध्यमात त्यांना प्रसारित करणे अनधिकृतपणे आहे. मानसिक आरोग्य कायदा 2017 नुसार बेकायदेशीर आहे. त्यानुसार त्यांना आपण शोकाज नोटीस इश्यू केलेला आहे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. सर, स्वच्छतेचं खरं टेंडर ज्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं त्यांच्याकडून स्वच्छता न करता जे काही रक्कम आहे ती घेतली जाते, साधारण हे कालावधी कितीचा होता? 2017 पासून त्यांना काम न करता पूर्ण 100% बिल अदा करण्याची त्यांना सवय लागली होती. पण मी सद्यस्थितीत त्यांना त्यांच्या कामाच्या दर्जानुसार 35% बिल अदा केलेले आहे. म्हणून त्यांनी ह्याच्यातून त्या चुकीच्या गैरसमजातून काम न करता बिल न मिळाल्यामुळे आणि त्यांना त्यांच्या कामाच्या दर्जानुसार बिल मिळाल्यामुळे चिडून त्यांनी हे फोटो व्हायरल केल्याचे दिसून येते, जे की पूर्णपणे अनधिकृत आहे. सर, आता इथल्या स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही काय तयारी, म्हणजे नंतर आता जे टेंडर गेल्याच्या नंतर आता कशी पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता सुरू आहे? स्थितीत नवीन ठेकेदार येईपर्यंत नवीन ठेकेदार येण्याची शक्यता आहे. 1 महिन्यात त्याचे ई टेंडरिंग फ्लोट झालेलं आहे वरिष्ठ स्तरावर. तोपर्यंत आम्ही आमच्या स्तरावर रोजंदारी तत्वावर आपण 28 स्त्रिया घेतलेल्या आहोत सफाईगार आणि 15 पुरुष आहेत आणि 5 पुरुष आपल्या जिल्हा रुग्णालयाकडून आपल्याला प्रतिनियुक्तीने उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक सरांनी दिलेले आहेत. हे सर्व प्रकार घडल्याच्या नंतर संबंधित मंत्र्यासोबत काही चर्चा झाली का? त्यांच्याकडून काही निर्देश देण्यात आलेले आहेत का? मंत्री महोदयांनी ह्याविषयी चर्चा केलेली आहे. जे काही बातम्या प्रसारमाध्यम न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत त्या बातम्याविषयी वस्तुस्थिती मांडण्यासाठी पत्रकार बंधूंना बोलून त्यांच्याशी चर्चा करण्याचे आदेशित केलेले आहे आणि जे काही अनधिकृतपणे जे व्हिडिओज फोटोज प्रसारित झाले आहेत त्या संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशित केलेले आहे. खरं तर आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हाच तो परिसर आहे प्रादेशिक रुग्णालयाचा. आणि या रुग्णालयामधला जो काही टेंडर जे स्वच्छतेचं दिलेलं होतं, ज्यांच्याकडे हे टेंडर होतं त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने गेले अनेक वर्षांपासून स्वच्छता जी आहे ती करण्यात येत नव्हती. मात्र जो काही रक्कम आहे ती मात्र घेण्यात येत होती. संबंधित त्या ठेकेदारांनी इथल्या काही मनोरुग्णांचे जे आहे ते व्हिडिओसुद्धा प्रदर्शित केलेले होते आणि याच्यावरती गंभीर दखल घेत आता त्याचं टेंडर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. मात्र सध्या बघू शकतो की हाच तो येरोड्यामधला मनोरुग्ण परिसर आहे ना. सध्या बघू शकतो यामध्ये अस्वच्छता जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र आता याच्यावरती दखल घेते योग्य ती कारवाई जे टेंडर जे आहे त्यांच्याकडवरती करण्यात आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.